नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सोलापूर येथील काही धनगर बांधव सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या निवडीला विरोध करत असल्याचे दिसून आले होते। म्हणूनच भाजपचे आक्रमक नेते माऊलीभाऊ हळणवर यांनी जोरदार उत्तर देत इशारा दिला आहे। नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचे धनगर व बहुजन बांधवांच्या वतीने ढोल वाजवत भंडारा उधळत स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी ओबीसी नेते सागर गोडसे, बादलसिंह ठाकूर, दुर्योधन हिप्परकर, संजय लवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात भाजपचे नेते माऊलीभाऊ हळणवर आणखी काय म्हणतायत। काय सोलापूर जिल्ह्यामध्ये काही अशी विघ्न संतोषी काही लोक आहेत आणि ते सातत्यानं असा काहीतरी इव्हेंट तयार करून मीच कसा या सोलापूर जिल्ह्यातील धनगरांचा नेता आहे, मीच काहीतरी करतो अशा प्रकार करून स्थानिक चॅनलला वगैरे बाईट देऊन काहीतरी छोटे मोठे इव्हेंट करून त्यामध्ये मी या जिल्ह्यातला कसा एक आक्रमक कार्यकर्ता असं दाखवण्याचा सातत्यानं एक दोन कार्यकर्ते प्रयत्न करत असतात। स्थानिक पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला असावेत या मागणीला आमचाही पाठिंबा आहे, परंतु तो प्रश्न राज्य पातळीवर देश पातळीवर कुठल्या जिल्ह्यातील कुणाला मंत्री करायचा हा प्रश्न पक्ष पातळीवर महायुतीतील नेत्यांचा आहे। या जिल्ह्यामध्ये आज एक बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व माननीय जयभाऊ गोरे हे आपल्या स्वकर्तृत्वावर प्रस्थापितांशी लढत स्वकर्तृत्वावर एवढ्या पदापर्यंत पोचलेले आहेत। त्यांच्यासारखा एक काम करणारा आमदार मंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभला आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्याला लाभलेला आहे। आम्ही सर्व या सोलापूर जिल्ह्यातील धनगरच काय पण बहुजन बांधव त्यांचं स्वागत करतोय, कारण त्यांचं काम करण्याची पद्धत अत्यंत उत्तुंग पद्धतीनं काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांना तुमच्या चॅनलमधून बघितलं की ते बाहेरचे आहेत, परके आहेत असा काहीतरी आरोप केला, पण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा मतदारसंघ येतो आणि त्या लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास जयभाऊ गोरे यांना आहे। माढा लोकसभेच्या निवडणुकीत ते प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रत्येक गाव टू गाव त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे। सोलापूरच्या लोकांशी त्यांचे कम्युनिटी पहिल्यापासून आहे आणि एक अत्यंत चांगलं विकासाचं काम त्यांच्या हातून होणार आहे। धनगर समाजाच्या वतीनं मी या विरोध करणाऱ्यांना आव्हान करतोय की अशा बहुजन समाजातून येणाऱ्या एका छोट्या समाजातून येणाऱ्या एवढ्या मोठ्या नेत्याचं आपण स्वागत करावं। सोलापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं आम्ही ढोल वाजवून आमच्या पारंपरिक वेशभूषेसहित त्यांचं स्वागत मोठ्या भंडारा उधळून माननीय जयभाऊ गोरे यांचं स्वागत करणार आहे। आणि अशा पद्धतीचं जर काय कोणी आंदोलन करण्याचा नाटक करण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस आम्ही धनगर बांधव कधीच हे सहन करणार नाही, कारण अनेक वेळा असे प्रकार झाले आणि त्यामुळं धनगर समाजावर बघण्याचा दृष्टिकोन या नेते मंडळींचा बदलतो। आणि म्हणून मी या बांधवांना विनंती करतो की असं काय तुम्ही समाजासाठी आंदोलन करा, पण पक्ष हा मंत्री पाहिजे तेच पाहिजे अशा पद्धतीचं आंदोलन तुम्हाला करायचा अधिकार नाही। गोपीचंद पडळकरांचं त्यांनी नाव घेतलं, गोपीचंद पडळकरांना मंत्री केलं नाही, तो पडळकर साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि आमचे पडळकर साहेबांचे नेते आमच्या सर्वांचे बहुजनांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत, म्हणजे आम्ही सर्व बहुजन बांधव मुख्यमंत्री झालोय अशा पद्धतीचं वातावरण या राज्यामध्ये झालेलं आहे। गोपीचंद पडळकरांची मागणी करणाऱ्यांनी कधी गोपीचंद पडळकरांचा प्रचार केला का, त्यांच्यासाठी कधी गेले का? आणि उलट सोलापूरमध्ये त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला तेव्हा हेच काही कार्यकर्ते रोहित पवारांची सुपारी घेऊन काय उद्योग करत होते हे सर्व आमच्या धनगर बांधवांना माहिती आहे।